हॅलो, गुड मॉर्निंग. सो आपण निघालो ऑफिसला जायला आज 2 दिवसाच्या सुट्टीनंतर. आणि ऑफिसला आज जायला तसा कंटाळा आलेला मला, पण बोललो ऑप्शन नाही आहे, आपल्याकडे जावं लागणार आहे, कामं बाकी आहेत. 2 दिवस एवढी मध्ये झाली ना की अजून पण मी त्याच झोनमध्ये आहे की अरे मी कुठेतरी बाहेर आहे, मस्तपैकी मजा करतोय. झोपेतून उठायचं मन नव्हतं. आणि युजली संडेची ना मला सकाळी बरोबर 7 वाजता जाग येते. आज मला जागाच येत नव्हती. आईने जबरदस्ती उठवलं की अरे उठ, कामाला जायचंय करून. माझा ना कालच्या ब्लॉग मध्ये ना आवाज आहे ना खूप एवढा वियर्ड आवाज आलाय ना, एवढा वियर्ड आवाज आलाय ना की मलाच नाही माहिती तो आवाज कसा काय आलाय. आणि माईकने ग्लिच पण एवढा दिलाय ना की खतरनाकच ग्लिच दिलाय. मी त्याला ॲडॉब पॉडकास्ट मधून काढायचा प्रयत्न केला, नंतर खूप सारे असे वेबसाईट आहे त्याच्यातून काढायचा प्रयत्न केला, पण तो काय निघाला नाही आवाज. आणि मी ह्याच्यावरून पण केला, इन्स्टा एडिट वरून पण ट्राय केला, पण इन्स्टा एडिट वरून मॅक्स आपण 10 मिनिट्सच करू शकतो. आणि आपला ब्लॉग आहे 12 मिनिटचा. काट करून आपण एवढे पार्ट्स कटिंग केलेत ना, एवढे की मला कट करताना कंटाळा आला. एवढा कंटाळा आला ना की अरे किती पार्ट कट करू यार, कारण की तेवढ्या शिव्याच घातलेल्या मी मित्रांना. आणि आम्ही मित्र भेटले की शिव्या चालतातच. तुम्हाला सांगायची काही नाही गोष्ट नाहीये की आम्ही मित्र किती शिव्या घालतो ते एकमेकांना. तुझं हे आणि तुझं ते, तुझी ही आणि तुझी ती, भारीच शिव्या चालू असते ना ओपन नेचर मध्ये ना. की असं लोकेशन असं होतं ना की चारी साईडने डोंगर रांग होती, म्हणजे पूर्ण पठार होते. आणि बिलाच्या एक्झॅक्ट समोरचा जो पठार होता ना तो महाबळेश्वरचा पठार होता. जे एवढं सुंदर लोकेशन होतं ना, पूर्ण पठार लाईनीच्या मध्ये आम्ही लोक होतो. आणि खूप सुंदर वाटलं यार ते लोकेशन, एवढं सुंदर होतं ना, भारी आहे. म्हणजे एक्सपिरियन्स चांगला होता. हा एक्सपिरियन्स कसा आला, मी दरवर्षी ना आपलं मकर संक्रांतीला यायला असतो महाबळेश्वरला, वाईला असतो. तर आमचं एक तिथे लोकेशन ठरलेलं आहे, एक टोरीला आम्ही त्या दिवशी तो बुकच करतो. म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी आम्ही बुक करत होतो, किंवा आधी 1-2 दिवस त्याची आम्हाला डेट अवेलेबल होईल तसं. आणि तो विलाची पण सेम वाईब आहे की आजूबाजूला डोंगर आहे पूर्णपणे. आम्हाला ते आवडलेलं लोकेशन, आम्ही दररोज गेलो तिथे. आणि सेम लाईक हा लोकेशन पण तसाच आहे. म्हणजे माझ्या आणि एका मित्राचं आमचं बोलणं झालं की अरे ना त्या लोकेशन सारखं लोकेशन आम्हाला हे सेकंड टाइम भेटलंय. आता आजपर्यंत तसं लोकेशन भेटलं नव्हतं, आणि हे सेकंड लोकेशन आम्हाला भेटलं की जे सेम त्याच्यासारखं आहे, पण त्याच्यापेक्षा बेटर आहे थोडं. हे पब्लिकली होतं, म्हणजे तिथे ॲट अ टाइम तुम्ही 5-6 फॅमिली जाऊ शकता वेगवेगळ्या, तेवढं त्याच्याकडे रूम्स होते. पण इथे एकच आहे 2 BHKचा बंगलो आहे, पण तो बंगलो पण जरा चांगलाच मोठा आहे. म्हणजे आम्ही 12-1 लोक तरी होतो. 12-1 लोकांमध्ये तरी विचार करा, 2 BHK म्हणजे स्पेशल होता, पुरून उरलेला आम्हा लोकांना. तो असून आमचे होते ना 3-4 असणार, तरी पण तो पुरला असता. इन्स्टा मतवाले दादा थांब ना, दादा दादा हो दादा, इन्स्टा मतवाले दादा हो दादा, दादा दादा आईच्या गावात तुझ्या ब्रेक मारलास सांगल्या. हो आपण आता रंगीपणा केलाय काहीतरी, आता डायरेक्ट वर टाकली आहे गाडी. मला नाही माहिती कॅमेरा चालू आहे की नाही चालू आहे, पण आपण टाकलेली गाडी पद्धतशीर. आज ना आपण थोडीशी रशच करणार आहे, कारण की आज आपल्याला जामच लेट झाला ऑफिसला पोचायला. आणि एवढा लेट पण बरा नाही, त्यामुळे रश करणार आहे, पण स्वतःला सांभाळून, दुसऱ्यांना सांभाळून. एवढी पण रश नाही करणार आहे की स्वतःच्या जीवावरती बेतेल किंवा लोकांच्या कोणाच्या जीवावरती बेतेल. म्हणजे आपण जे रमत गमत जातो ना दररोज, तसं नाही जायचं रमत गमत. थोडंसं फास्ट मुवमेंट ठेवायचं, थोडीशी फास्ट मुवमेंट ठेवणं विच इज नॉट बॅड ना. मावशींचे एक्सप्रेशन गुजबम्स झाला माझ्या अंगावरती. मी फुल लेंथ टी शर्ट घातलंय, तर मी तुम्हाला दाखवलं असतं की त्यांचे ना एक्सप्रेशन जे होते ना आईंचे, म्हणजे लिटरली माझ्या जे ब्लूटूथ वरती ना छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं चालू आहे, आणि त्या तिथे आई होत आहेत, आणि त्यांचं एक्सप्रेशन ना सॉंगला एवढे मॅच झाले ना. ओहो,
वा, काय खतरनाक. मी लिटरली फुल लेंथचे शर्ट घातले ना, तर मी तुम्हाला दाखवलंच आहे की भुजबम झालेत माझ्या हातात, शहारे उमटलेत. जर ते रेकॉर्ड झालं असेल ना माझ्या कॅमेरामध्ये, तर मी खरंच तुम्हाला दाखवू इच्छिते की ते एक्सप्रेशन काय होते त्या आईंचे. सुंदर यार, सुंदर, अति सुंदर यार. म्हणजे त्यात एक अविस्मरणीय क्षण असतो ना आपल्या आयुष्यातला, की ती गोष्ट आपण विसरू नाही शकत. माझ्या आयुष्यात तो क्षण होता तो सुंदर आहे, सुंदर. आज ना आपण थोडीशी रशच करणार आहे, कारण की आज आपल्याला जामच लेट झाला ऑफिसला पोचायला, आणि एवढा लेट पण बरा नाही. त्यामुळे रश करणार आहे, पण स्वतःला सांभाळून, दुसऱ्यांना सांभाळून. एवढी पण रश नाही करणार आहे की स्वतःच्या जीवावरती बेतेल किंवा लोकांच्या कोणाच्या जीवावरती बेतेल. म्हणजे आपण जे रमत गमत जातो ना दररोज, तसं नाही जायचं रमत गमत. थोडंसं फास्ट मुवमेंट ठेवायचं. थोडीशी फास्ट मुवमेंट ठेवणं विच इज नॉट बॅड ना. मावशींचे एक्सप्रेशन भुजबम झाला माझ्या अंगावरती. मी फुल लेंथ टी शर्ट घातलंय, तर मी तुम्हाला दाखवलं असतं की त्यांचे ना एक्सप्रेशन जे होते ना आईंचे, म्हणजे लिटरली माझ्या जे ब्लूटूथ वरती ना छत्रपती शिवाजी महाराजांचं गाणं चालू आहे, आणि त्या तिथे आई होत आहेत, आणि त्यांचं एक्सप्रेशन ना सॉंगला एवढे मॅच झाले ना. ओहो वा, काय खतरनाक. मी लिटरली फुल लेंथचे शर्ट घातले ना, तर मी तुम्हाला दाखवलंच आहे की भुजबम झालेत माझ्या हातात, शहारे उमटलेत. जर ते रेकॉर्ड झालं असेल ना माझ्या कॅमेरामध्ये, तर मी खरंच तुम्हाला दाखवू इच्छिते की ते एक्सप्रेशन काय होते त्या आईंचे. सुंदर यार, सुंदर, अति सुंदर यार. म्हणजे त्यात एक अविस्मरणीय क्षण असतो ना आपल्या आयुष्यातला, की ती गोष्ट आपण विसरू नाही शकत. माझ्या आयुष्यात तो क्षण होता तो सुंदर आहे, सुंदर. आज मला ब्लॉगिंग चालू केल्यानंतर पहिल्यांदा असं काहीतरी बघायला भेटलंय आणि आजमावायला भेटलंय, आणि ना ते ब्लेसिंग्स मी समजू शकतो त्याला. विभाग म्हणजे कोणतीही बाईक असू दे, कोणतीही मशीन असू दे, किंवा म्हणजे ना कार असू दे, बाईक असू दे, पण आमच्या मुलांसाठी ना, म्हणजे जे बाईक लवर्स आहेत त्यांना माहिती असेल की आमच्यासाठी ना ही मशीन नाही आहे, आमच्यासाठी नाही, आमचं इमोशन्स आहे, आमची फिलिंग्स आहेत. भले ते येतं ना एक मेकॅनिकल हे आहे की त्याच्यात मेकॅनिकल वगैरे पूर्ण आहे, पण ते आमच्यासाठी ना एक ह्युमन आहे तो. आणि हा ह्युमन आहे ना आमच्या सगळ्या नीड्स पूर्ण करतो. म्हणजे आम्ही जेव्हा इमोशनल असतो तेव्हा आम्हाला साथ देतो, जेव्हा आम्ही डिप्रेशन मध्ये असतो तेव्हा आम्हाला साथ देतो, जेव्हा आम्ही हॅपी मुवमेंट मध्ये असतो ना तेव्हा सुद्धा आम्हाला तो साथ देतो. म्हणजे ना कधी आम्ही तिला मशीन समजलंच नाही. आमच्यासाठी ते कसं ना एक ह्युमन बिंग आहे, आमच्यासाठी एक माणूस आहे. आमच्यासाठी सगळ्यात पहिलं आहे ना, म्हणजे फॅमिली नंतर जर सगळ्यात कोण पहिले असेल ना तर हे येतं. कधी कधी तर फॅमिलीच्या आधी पण हे येतं, कारण की जिथे फॅमिली पण नाही उभी राहत ना तिथे ही गोष्ट उभी राहते. म्हणजे काही गोष्टी अशा असतात आयुष्यामध्ये की आम्ही फॅमिली नाही सांगू शकत, पण त्यांना ह्या बाईकवरती बसून आहे ना, किंवा ह्या मशिनीवरती बसून, किंवा ह्या ह्युमन बिंग वरती बसून आम्ही ना ते स्वतःचे एक्सप्रेस करू शकतो. आम्ही हे सांगू शकतो तिला, आणि तिला विदाउट एनी डाऊट ती जज नाही करणार आम्हाला, आणि तिला क्वेश्चन करणार. पण कधी कधी ना सॉल्युशन पण देते, कधी कधी म्हणजे एव्हरी टाइम सॉल्युशन भेटतं आपल्याला, आणि सॉल्युशन देते पण ते. असं नाही की ते कधी देत नाही सॉल्युशन, सॉल्युशन देते फॉर शुअर. मी स्वतः आजमावले, मी स्वतः कित्येक वेळा डिप्रेशन होतो, कित्येक वेळा अशा काही गोष्टी होत्या त्या मी फॅमिलीला सांगू शकत नाही, पण मी हिला सांगितल्यात. म्हणजे पहिली बेबी होती, आता वेमार्क आहे, बेबी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. असं नाही की ही नवीन आली आहे तर ही इम्पॉर्टंट आहे आणि ती इम्पॉर्टंट नाही आहे माझ्यासाठी, बट दोघी पण तेवढ्याच इम्पॉर्टंट आहेत माझ्यासाठी. म्हणजे बेबी पण तेवढीच इम्पॉर्टंट आहे, ही पण. ए थांब ना दाद्या, ए दाद्या थांब रे, थांब रे, ए रुक रे, ए बाबा रुक ना दाद्या, ए रुक, है दाद्या, ए भाई क्या लेके जा रहे हो? पार्सल जोमैटो, सॉरी अपना फ्लिपकार्ट का है.
अरे यार फ्लिपकार्ट आला होता यार, बिचारा जाऊ दे, मेहनतीचं करता. तर आता आपण ना ऑफिसवरून निघाल्याने आपण चाललो दुसऱ्या ऑफिसमध्ये गाडी ठेवायसाठी. कारण की कॉलनीमध्ये जर गाडी ठेवली ना तर गाडीची उद्या रंगपंचमी असल्यामुळे ना त्याची बँड बाजा वाजवायची सर्विस जास्त आहेत. आरामात जा, जास्त घाई नको करू, चालू आहे काय. तर काहीच, तर आपण ना ऑफिसला पोहोचलो आणि आपल्याला ऑफिसला पोहोचायला मस्तच टाइम झाला. आरामात पोहोचलोय आपण रश पण नाही केली आणि आपण लवकर पण आलो, कारण की आपल्याला ट्रॅफिक नाही भेटलं, त्यामुळे आपण लवकर पोहोचलो. विदिन 40 मिनिटमध्ये आपण पोहोचलो, हाफ एन आवर मध्ये ऑफिसला. बऱ्यापैकी आलो आपण, फक्त आता इथून इथे जायला टाइम लागतो कधी कधी. तर चला आपण संध्याकाळी भेटू घरी जाताना परत. तोपर्यंत तुम्ही जाऊन माझ्या इंस्टाग्रामला किंवा माझ्या यूट्यूबला जाऊन माझे ब्लॉग आणि रील्स बघा आणि शेअर, लाईक करा, सबस्क्राईब करा. मी आलोच.